माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि सज्जनांनो, आज आपण श्री सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 2 ओवी 1 ते 100 याचे कथन करणार आहे. मग संशयो म्हणे राया ते, ऐके तो पार्थू तेथे, शोकाकुल रुदना ते करीतू असे. मग संजय राजा धृतराष्ट्राला म्हणाला, ऐक, तो शोकाने व्याप्त झालेला अर्जुन त्यावेळी रडू लागला. हे कुल देखोनी समस्त स्नेह उपनले, अद्भुत तेने द्रवले असे चित्त कवने परी. तो सर्वाप्त समुदाय पाहून त्याला विलक्षण मोह उत्पन्न झाला. त्या योगाने त्याचे चित्त द्रवले असे म्हणाल तर, जैसे लावण्य जळे झळकवले ना तरी अब्रवाते हाले, तैसे सधीर परी विरमले हृदय तयाचे. ज्याप्रमाणे पाण्यात मीठ विरघळले किंवा वायराने मेघ हलतात, त्याप्रमाणे त्याचे खंबीर हृदय खरे परंतु त्यावेळी द्रवले. म्हणून कृपा आकळीला दिसत असे अति कोमाईला, जैसा कर्दमी रूपाला. राजहंस म्हणून मोहाधीन झालेला तो अर्जुन चिखलात रुतलेल्या राजहंसाप्रमाणे अगदी कोमेजून गेलेला दिसला. तथापि तो पांडू कुमारू महामोहे अति जर्जरू, देखोनी श्री शारंधरू काय बोले. पंडूचा पुत्र अर्जुन ज्याप्रमाणे महामोहाने जर्जर झालेला पाहून श्रीकृष्ण काय बोलला ते ऐका. म्हणे, अर्जुना आधी पाही ते उचित काय, इथे ठाई तू कवण हे काही करीत आम्हासी. तो म्हणाला, अर्जुना, या ठिकाणी हे करणे योग्य आहे का? तू कोण आहेस आणि हे काय करत आहेस याचा अगोदर विचार कर. तुझ सांगे काय जाहले, कवण उणे आले, करिता काय केले खेदू काहीसा. सांग, तुला झाले तरी काय? काय कमी पडले? काय करायचे चुकले? हात हे कशा करता आहे तुझा? तू अनुचित्ता चित्त नेतीसी, धीरू काही न सांडिसी. तुझे नामे अपयशी दिशा लंधिये. तू अयोग्य गोष्टींकडे लक्ष देत नाहीस व कधीही धीर सोडत नाही. तुझे नाव ऐकल्याबरोबर अपयशाने देशोधडीस पळून जावे. तू शूरवृत्तीचा ठाव, क्षत्रिया माझी राहो. तुझी हा लाठेपणाचा आओ, तीही लोकी. तू शूरवृत्तीचे ठिकाण आहे, क्षत्रियांचा राजा आहेस. तुझ्या पराक्रमाचा दबदबा तिन्ही लोकात आहे. तुला सय्यामी हरू जिंकिला, निवात कवचाचा ठाव फोडिला. पवाडा तुला केला गंधवासी. तू युद्धात शंकराला जिंकलेस, निवात कवचांचा मागमूस नैसा केलास. तू गंधर्वांवरही पराक्रम गाजवलास. पाहता तुझोनी पाडे, दिसे त्रैलोक्याही ठोकडे. ऐसे पुरुषत्व चोखडे पार्था तुझे. तुझ्या मानाने पाहिले असता हे त्रैलोक्यही लहान तुच्छ आहे असे वाटते. पार्था, तुझा असा पराक्रम चांगला आहे. तो तू का अजी येथे साडूनिया वीरवृत्ती ते, अधोस मुख रुदना ते करीतू आम्हासी. पण तोच तू यावेळी आपला वीरपणा टाकून खाली मान घालून रडत आहेस. विचारी तू अर्जुनू, की कारुणे की जसी दिनू, सांग पा अंधकारे भानू यासिलाधी.
विचार कर, तू प्रत्यक्ष अर्जुन आणि करुणेने तुला दीन करून सोडावे. सांग बरे, अंधकार सूर्याला कधी ग्रासेल काय? ना तरी पौनु मेघासी बिहे, की अमृतासी मरण आहे. पाहे पा इंधनाची गिळोनी जाये पाव काते. अथवा वारा कधी मेघाला घाबरेल काय? किंवा अमृताला मरण आहे का? अरे विचार कर, लाकूडच अग्नीला गिळून टाकेल काय? की लावण्याची जळविरे संसर्गे काळकूट मरे. सांग पा महाफणी दरदुरे गिळजे काई. किंवा मिठाने पाणी विरघळेल काय? दुसऱ्याच्या संसर्गाने काळकूट मरेल काय? सांग बरे. किंवा बेडूक महासर्पाला गिळेल काय? सिंहासी झोंबे कोल्हा ऐसा अपाडू आथी के जाहला. परी तो त्वा साथ केला आजी येथ. कोल्हा सिंहाबरोबर झोंबी करेल काय? असे अघटित कधी घडेल का? पण तो अघटित प्रकार तू इथे खरा करून दाखवलास. म्हणून अजुनी अर्जुना झणे चित्त देसी या हिना. वेगी धीर करुनिया मना सावधू होई. म्हणून अर्जुना, अजून तरी या अनुचित गोष्टीकडे तू लक्ष देऊ नकोस. तू लवकर मनाला खंबीर करून सावध हो. सांडी हे मूर्खपण उठी घे धनुष्य बाण. संन्यासी हे कवण कारुण्य तुझे. हा मूर्खपणा सोडून दे, उठ. धनुष्यबाण पुन्हा हाती घे. युद्धाच्या ऐन वेळी ही करुणा काय कामाची? अशा भलत्या वेळी तिचे काय प्रयोजन? होगा तू जाणता तरी न विचारिसी का आता. सांगे झुंजा वेळे सदयता उच्चित काही. अरे तू चांगला जाणता आहेस, तर मग आता विचार करून का पाहत नाहीस? युद्धाच्या वेळी कारुण्य उचित आहे काय? सांग बरं. हे असतीये कीर्तीसी नाशू आणि पारत्रिकासी अपभ्रंशू म्हणे जगन्निवासू अर्जुना ते. हे श्रीकृष्ण पुढे अर्जुनाला म्हणाला, यावेळी तुझी दया ही तुझ्या असलेल्या कीर्तीचा नाश करणारी व परलोकांना मुकवणारी आहे. म्हणून शोकू न करी तू पुरता धीरू धरी. हे सोच्यता अवेरी पंडू कुमरा. म्हणून तू शोक करू नकोस, पुरता धीर धर. अर्जुना, हा खेळ टाकून दे. तुझ नव्हे हे उचित येणे नासेल जोडले बहुत. तू अजुनी वरीहित विचारी पा. तुला हे योग्य नाही. आजपर्यंत जे काय पुष्कळ यश तू जोडले आहेस त्याचा त्यामुळे नाश होईल. तू अजून तरी आपल्या हिताचा विचार कर. येणे संग्रामाचे अवसरे येथ कृपाळूपण नुपकरे. हे आताची काय सोय रे झाले तुझ. लढाईच्या ऐन प्रसंगी कृपाळूपणा कामाचा नाही. हे तुझे आत्ताच काय सोयरे झाले आहेत काय? तू आधीची काय नेणेसी की हे गोत्रज नोळ खसी. वायाची काय करीसी अतिशो आता. हे तू पूर्वीच जाणत नव्हतास का? किंवा या भाऊबंदकीची तुला ओळख नव्हती का? आत्ताच त्याच्याबद्दल हा विनाकारण फाजील कळवळा का आला आहे? आजीचे हे झुंज काय जन्मा नवल तुझ. हे परस्पर तुम्हा व्याज सदाची आधी. आजचे हे युद्ध तुला जन्मात नवीन आहे का? तुला एकमेकांना लढवायस निमित्त हे नेहमीचेच आहे. तरी आता काय झाले आणि काही स्नेह उपनले. हे नेणीजे परी कुठे केले अर्जुना तुआ. मग आताच काय झाले आहे? ही ममता कुठून उत्पन्न झाली हे मला काही कळत नाही. पण अर्जुना, तू हे वाईट केलेस. मोह धारलिया ऐसे होईल. जे असती प्रतिष्ठा जाईल आणि परलोकही अंतरेल. ऐही केसी. ही ममता धरल्यास असे होईल की असलेली प्रतिष्ठा जाईल
आणि तू इहलोकास व परलोकास अंतरशील. हृदयाचे ढिलेपण एक निकयासी नव्हे कारण, हे संग्रासी पवन जाण क्षत्रियासी. यावेळी अंतःकरणाचा ढिलेपणा हा काही चांगले होण्याचा कारण होणार नाही. लढाईत ढिलेपणा ठेवल्याने क्षत्रियांना अधोगती आहे हे लक्षात घे. ऐसोनी तो कृपावंतू नाना परियसे शिकवितू, हे ऐकोनी पंडुसुतू काय बोले. याप्रमाणे या कृपाळू श्रीकृष्णाने अनेक प्रकारांनी अर्जुनाला बोध केला. तो बोध ऐकून अर्जुन काय म्हणाला. देवा हे येऊलेवरी बोलावे नलगे, अवधारी आधी तूची विचारी सैयासू हा. देवा इतके बोलण्याचे कारण नाही, आधी तूच चित्तात विचार कर की हे युद्ध आहे का. हे झुंज नवे प्रमादू येथ प्रवर्तलिया, दिसतसे बाजू हा उघडलिंग भेदू ओढवला आम्हा. हे युद्ध नाही, मोठी चूक आहे, ही करण्यात मला दोष दिसत आहे. हे उघड उघड थोरांच्या उच्छेदनाचे कृत्य आमच्यावर येऊन पडले आहे. देखे माता पितरे अंचिर्जती, सर्वस्वे तोषू पावविजती. तिये पाठी केवी वधिजती आपुलिया हाती. पहा, आई बापांची सेवा करावी, सर्व प्रकारचे त्यास तोषवावे व पुढे आपल्याच हातांनी त्यांचा वध कसा बरे करावा. संत वृंद नमस्कारिजे, का घडे तरी पूजिजे. हे वाचुनी केवी निंदिजे स्वयंवाचा. देवा, संत समुदायांना वंदन करावे अथवा घडले तर त्याचे पूजन करावे, पण हे टाकून आपणच वाचेने त्यांची निंदा कशी करावी बरे. तैसे गोत्रगुरु आमचे, हे पूजनीय आम्हा नियमाचे. मद बहुत भीष्म द्रोणाचे वर्त तसे, त्याप्रमाणे आमचे भाऊबंद व गुरु आम्हाला अवश्य पूज्य आहेत. भीष्म व द्रोण यांचा तर मी ती ऋणी आहे. जया लागी मने विरू, आम्ही स्वप्नीही न शको धरू. तया प्रत्यक्ष केवी करू धातू देवा. ज्यांच्या विही मनाने वाकडेपणा आम्हाला स्वप्नातही धरता यायचा नाही, त्यांचा देवा मी घात प्रत्यक्ष कसा करावा बरे. वरी यावेळी हे जियाले गथ आद्य वेयांसी, हेची काय दाहले. जे त्यांच्या बुद्धी अभ्यासले मिरविजे आम्हा. यापेक्षा आग लागो या जिन्ह्याला. सगळ्यांनाच आज असे काय झाले आहे. जो आम्ही शस्त्रविद्येचा अभ्यास केला त्याची प्रतिष्ठा यांचा वध करून मिरवायची आहे काय. मी पार्थू द्रोणांचा केला, येणे धनुर्वेदू मद दिघला. तेने उपकारे काय अभारवला वधी तया ते. मी पार्थ द्रोणांनी तयार केलेला त्यांचा शिष्य आहे. त्यांनीच मला धनुर्विद्या दिली. त्या उपकाराची बद्ध होऊन मी त्यांचा वध करावा काय. जेथी चिया कृपा लाहिजे वरू, तेथेची मने व्यभिचारू. तरी काय मी भस्मासुरू अर्जुन म्हणे. अर्जुन म्हणाला, ज्यांच्या कृपेने वराची प्राप्ती करून घ्यावी त्यांच्यावरच मनाने उलटावावे व मी काय भस्मासूर आहे काय. देवा, समुद्र गंभीर ऐकिजे, वारी तोही आम्हाच देखिजे. परी शोभू मनी नेणिजे द्रोणाची. देवा, समुद्र गंभीर आहे असे ऐकतो, तथापि तोही तसा वरवरच आहे असे दिसते. परंतु द्रोणाचार्यांच्या मनात शोक कसा तो ठाऊकच नाही. हे अपार जे गगन वरी, तयाही होईल मान परी. अगाध भले गहन हृदय याचे. हे आकाश अमर्याद आहे खरे, पण कदाचित त्याचेही मोजमाप होईल. पण यांचे हृदय अत्यंत गहन व अगाध आहे, त्यांचा ठाव लागणार नाही. वरी अमृतही विटे की काळवसे, वजही फुटे परी मनोधर्मून लोटे विकर विलाही. एक वेळ अमृतही विटेल
किंवा कालवशात वज्रही भंगेल, पण यांच्या मनात विकार उत्पन्न करण्याचा कसाही प्रयत्न केला तरी त्यांचे मन आपला धर्म सोडणार नाही. स्नेहा लागी माये म्हणिये जे किरू होय, परी कृपाये मूर्तू आहे द्रोणी इथे. ममता आईनेच करावी असे म्हणतात ते खरे आहे, परंतु द्रोणाचार्यांच्या ठिकाणी ममता तर मूर्तिमंत आहे. हा कारुण्याधी आदी सकल गुणांच्या निधी, विद्या सिंधू निरवधी अर्जुन म्हणे. अर्जुन म्हणाला, हे दयेचे माहेर घर, सर्व गुणांचे भांडार, विद्येचा अनंत सागर आहे. हा येणे माने महंतू वरी आम्हा लागी कृपावंतू, आता सांगये पायथ घातू चित्तू येईल. इतके हे मोठे आहे, शिवाय आमच्याबरोबर त्यांची विशेष कृपा आहे. अशा स्थितीत त्यांच्या घाताची कल्पना आमच्या मनात तरी येईल काय? सांग बरे. ऐसे हे रणी वधावे, मग आपण राज्य सुख भोगावे. ते मनाने आगवे जीवी तेसी. अशा यांना समरांगणी मारावे आणि मग आपण राज्यसुखाचा उपभोग घ्यावा. ही गोष्ट आता अंतःकरणापासून मनात येत नाही. ये येणे माने दुर्धर, जे वायून भोग सदर, ते असतू येथवर भिक्षा मागता बनी. द्रोणाचार्यासारख्यांना मरावे, हे आपण राज्यसुख भोगावे. अशा प्रकारे राज्यसुख भोगणे हे दुर्घट आहे. आता राज्यसुख भोगणेच काय, पण त्याहूनही अधिक श्रेष्ठ इंद्रपदाधिक भोग मिळाले तरी आम्हाला ते द्रोणाचार्यांसारख्यांची हत्या करून नको आहे. त्यापेक्षा भिक्षा मागितलेली चांगली. ना तरी देश त्यागे जायजे, का गिरीकंदर सेविजे, परी शस्त्र आता न धरिजे यावरी. अन्यथा देहत्याग करून जावे किंवा गिरीकिंदराचा आश्रय घ्यावा, पण यांच्यावर शस्त्र धरू नये. देवा नवनिशाती शरी, वावरवणी यांच्या जिव्हारी, भोग गिवसावे रुधिरी बुडाले जे. तेव्हा नवीन धार लावलेल्या बाणांनी त्यांच्या मर्मस्थानावर प्रहार करून त्यांच्या रक्ताने माखलेले जे भोग भोगायचे, जे काढुनिया काय किजती लिप्त केली सेविजती मदने, हे उपपत्ती याची लागी. हे मिळून तरी काय करायचे आहे? रक्ताने भरलेल्या भोगांचे सेवन तरी कसे करायचे? याकरता मला हा तुमचा युक्तिवाद पसंत नाही. ऐसे अर्जुन तिचे अवसरी म्हणे श्रीकृष्ण अवधारी, परी ते मना नयची मुरारी ऐकूया. त्यावेळी कृष्णा ऐक असे अर्जुन म्हणाला, परंतु ते ऐकूनही कृष्णाच्या मनाला रुचले नाही. हे जाणून पार्थ बिहाला मग पुनरपी बोलू लागला, म्हणे देव का चित्त या बोला ते इचिना. हे जाणून अर्जुन भ्याला, मग पुन्हा बोलू लागला. तो म्हणाला, देव या बोलण्याकडे का बरे लक्ष देत नाही? येर हवी माझ्या चित्ती जे होते, ते मी विचारून बोलिलो येथे. परी निके काय या परिते, ते तुम्ही जाणा. बाकी माझ्या मनात जे होते ते मी इथे स्पष्ट करून बोललो, परंतु याच्यापेक्षा चांगले काय ते तुम्हालाच ठाऊक. पै विरू जयासी ऐकिजे, आणि या बोलीची प्राणू सांडिजे. ते येथ संयम व्याजे उभे आहाती. पण ज्यांच्याशी वाकडेपणा करण्याची गोष्ट ऐकल्याबरोबर आम्ही प्राण सोडावे, ते इथे युद्धाच्या निमित्ताने उभे आहे. आता ऐसिया ते वदावे, की अवेरुनिया निघावे. या दोन्ही माझी बरवे, ते नेणी आम्हा. आता अशांचा वध करावा किंवा त्यांना येथे सोडून निघून जावे, या दोघांपैकी काय करावे ते आम्हाला समजत नाही. आम्हा काय उचित ते पाहता न स्फुरेथ, जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे. आम्हाला काय करणे उचित आहे हे यावेळी विचार करून पाहिले तरी सुचत नाही, कारण मोहामुळे माझे चित्त व्याकुळ झालेले आहे.
तिमिरा वरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भंशे मरा पासीच असतान दिसे वस्तू जात डोळ्यासमोर सारा आला पाहिजे म्हणजे दृष्टीचे तेच लोपले मग जवळ असलेली कोणती वस्तू दिसेनाशी होते दैव तैसे मज जावले हे जे मन हे भाती ग्रासिले आता काय ही तापले ते नेणे तेव्हा तसे मला झाले आहे कारण माझे मन भीतीने ग्रासले आहे आता आपली हित कशात आहे हेही मला समजत नाही तरी कृष्णाचा तुवा जाणावे निके ते आम्हा सांगावे जे सखा सर्वस्व आघवे आम्हासी तू तरी श्रीकृष्णा तू या संबंधीचा विचार करून पहा आणि जे चांगले असेल ते आम्हाला सांग कारण आमचा सखा आमचे सर्व तू काही तूच आहेस तू गुरुबंधू पिता तू आमची दृष्ट देवता तुझी सदा रक्षिता आपती अमृते आमचा गुरुबंधू पिता तू आमची इष्टदेवता संकट समयी नेहमी तूच आमचा रक्षण करणार आहेस जैसा शिष्या ते गुरु सर्वथा नेणे अवेरू की सरिता ते सागरू त्यजी केवी शिष्याचा अव्यय करण्याची गोष्ट गुरूंच्या मनातही मुळीच ज्याप्रमाणे येत नाही किंवा समुद्र नद्यांचा त्याग कसा करेल ना तरी अपत्यांचे माये सांडली तरी ते कैसोनी जिये ऐके कृष्णा किंवा कृष्णा ऐक मुलाला आई जर सोडून गेली तर ते कसे जगणार जेव्हा सर्वाप्रिय अम्मासी देवा तुमची कामासी आणि बोलिले जरी ना मानिसी मागे माझे ज्याप्रमाणे देवा सर्वतोपरी तूच आम्हाला एक आहेस आणि मागील माझे बोलणे जर तुला पटत नसेल तरी उचित काय आम्हा जे व्यभिचरेना धर्मा ते झडकरी पुरुषोत्तमा सांगे आता उत्तर जे आम्हाला उचित असून धर्माला अनुचित नसेल ते पुरुषोत्तमा चटकन सांग पाहू हे सकळ कुळ देखोनी जो शोकी उपनल्लासे मनी तो तुझिया वांझ्या वाचुनी न जायो आणखे हे सर्व कूळ पाहून माझ्या मनामध्ये जे शोक उत्पन्न झाला आहे तो तुझ्या उपदेशा वाचून दुसऱ्या कशानेही जाणार नाही एथ पृथ्वी तळ आपू होईल हे महेंद्र पदही पाविजेल परी मोहान फिटिल मानसीचा यावेळी संबंध पृथ्वी जरी हाती आली किंबहुना इंद्रपदही जरी मिळाले तरी माझ्या मनातला मोह दूर होणार नाही जैसी बीजे सर्वथा आहाळली ती सुक्षेत्री जरही पेरली तरी न विरुद्ध ती सिंचिली आवडे तैसी ज्याप्रमाणे पूर्ण भाजलेलं बी उत्तम जमिनीत पेरलं व त्यास हवे तितके पाणी जरी घातले तरी त्यास अंकुर फुटणार नाही ना सरी आयुष्य पुरले आहे तरी औषधे काही नव्हे पथ एकची उदेगात जाये परमामृत किंवा आयुष्य संपले असले तरी औषधाने काही होत नाही पण तेथे एका परमामृताचाच त्याप्रमाणे उपयोग होतो जेथे हा राजभोग समृद्धी उड्डीवन नोहे जीव बुद्धी एथ जिव्हाळा कृपानिधी कारण तुझे त्याचप्रमाणे माझ्या मोहित झालेल्या बुद्धीला राज्यभोगांची समृद्धी ही उत्तेजन देऊ शकणार नाही यावेळी हे कृपनिषेध श्रीकृष्णा तुझी कृपाच माझा आधार आहे तीच उपयोगी पडेल ऐसे अर्जुन तेथ बोलला जव क्षण एक भ्रांती सांडिला मग पुनरपी व्यापिला तेने जेव्हा क्षणभर अर्जुनाची भ्रांती दूर झाली तेव्हा अर्जुन असे बोलला पण मग त्याला पुन्हा मोहाच्या लहरीने व्यापले की मज पाहता उभी नोहे हे अनारसे गमता आहे तो ग्रासीला महामोहे काळ सरपे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की विचार केला असता मला असे वाटते की ही मोहाची लहर नसून दुसरेच काहीतरी असावे त्याला महामोहरूपी काळ सर्पाने ग्रासले असावे
संवर्म हृदय कल्हारी, तेथ कारुण्य वेळेच्या भरी, लागला म्हणून लहरी मांजे चिना. मर्मस्थान जे हृदकमल, त्या ठिकाणी करुणारूपी भर सात वेळेला त्या मोहरूपी काळसर्पाने दंश केला म्हणून त्या लहरी उतरत नाही. हे जाणून येसी प्रौढी, जो दृष्टी सर्वेची विष फेडी, तो धावया श्रीहरी गारुडी पातला की. त्या विषाचा असा जालिमपणा पाहून जो आपल्या कृपा कटाक्षानेच विषाचे निवारण करतो, तो गारुडी श्रीहरी अर्जुनाच्या हाकेला धावून आला. तैसिया पंडुकुमारा बा व्याकुळा, मिरवतसे श्रीकृष्ण जवळा, तो कृपावंशी अवळलीला रक्षिल आता. तशा या व्याकुळ झालेल्या अर्जुना शेजारी श्रीकृष्ण शोभत होतात. तो आपल्या कृपेच्या बळाने त्याचे आता सहज रक्षण करील. म्हणून तो पार्थू मोहफणी ग्रस्तू, म्या म्हणितला हा हेतू जाणूनिया. हा अभिप्राय लक्षात घेऊनच त्या अर्जुनास मोहरूपी साप चावला आहे असे मी म्हटले आहे. मग देखा तेथे फालून, घेतला से भ्रांती कवळून, जैसा धन पटळी भानू अच्छा दिये. ज्याप्रमाणे मेघपटलाने सूर्य आच्छादला जावा, त्याप्रमाणे त्या प्रसंगी अर्जुन भीतीने घेरला गेला असे समजा. तया परी तो धनुर्धरू, जाहलासे दुःखे जर्जरू, जैसा ग्रीष्मकाळी गिरीवरू बनवला का. ज्याप्रमाणे उन्हाळ्यातच एखादा मोठा पर्वत वणव्याने व्यापला, त्याप्रमाणे अर्जुन दुःखाने जर्जर झाला होता. म्हणून सहजे सुनीळू, कृपा मृते सजळू, तो ओळलासे श्री गोपाळू महामेघू. म्हणून स्वभावता सुनीळ, अत्यंत सावळा व कृपाभूत रूप जलाने युक्त असा तो श्रीकृष्ण कृष्णरूपी महामेघ अर्जुनाकडे वळला. तेच सुदर्शनाची द्युती, तेची विद्युल्लता झळकती, गंभीर वाता ते आयती गर्जनेची. तेथे श्रीकृष्णरूपी मेघाचे ठिकाणी सुंदर दंतावलीचे तेज ही जणू काय चमकणारी वीज होय, आणि गंभीर बोल हात गडगडाचा थाट होय. आता तो उदर केला कैसा वर्षेल, तेने अर्जुना चळू निवेल, मग नवी विरुधी फुटेल उन्मेषाची. आता तो उदार श्रीकृष्णरूपी मेघ कसा वर्षाव करील व त्यामुळे अर्जुन रूपी पर्वत कसा शांत होईल, आणि मग ज्ञानरूपी नवीन अंकुर त्याच्या ठिकाणी कसा फुटेल. ते कथा ऐका मनाचिया, अराणका ज्ञान देव म्हणे देवा निवृत्ती दासू. ते पहा ही कथा समाधान वृत्तीने ऐका असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ऐसी संजयो असे सांगतू, म्हणे राया तो पार्थू, पुनरपी शोकापुरी तू काय बोले. ज्याप्रमाणे संजयाने धृतराष्ट्राला सांगितले, तो मग त्याला म्हणाला, राजा अर्जुन पुन्हा शोकाकुळ होऊन काय म्हणाला ते ऐक. ऐके सखे तू बोले श्रीकृष्णा ते, आता नळवावे तुम्ही माते, मी सर्वथा न तुझे येथे भरवसेन. तो खिन्न होऊन श्रीकृष्णाला म्हणाला, आता तुम्ही माझी समजून घालण्याचा प्रयत्न करू नका. मी काही झाले तरी खात्रीने ह्यावेळी लढणार नाही. ऐसे की हेला बोलिला, मग मौन धरुनी ठेला, ते श्रीकृष्ण विस्मय पातला, देखुनी तया ते.
असे एकदम बोलला. मग स्तब्ध होऊन बसला. त्याप्रमाणे त्याला तसा पाहून श्रीकृष्णाला विस्मय वाटला. मग आपुला चित्ती म्हणे, एथ हे काही आदरिले येणे, अर्जुन सर्वथा काही नेणे काय कीजे. मग श्रीकृष्ण आपल्या मनात म्हणाला, या प्रसंगी याने हे जे काय आरंभले आहे, या अर्जुनाला मुळीच काही कळत नाही. त्याला काय करावे. हा उमजे आता कवणे परी, कैसे निधिरू स्वीकारी, जैसा या ते पंचाक्षरी अनुमानी का. हा आता कशाने उमजेल, कशाने धीर धरेल, ज्याप्रमाणे एखादा मांत्रिक पिशाच कसे दूर होईल याचा विचार करतो. ना तरी असाध्य देखुनी व्याधी, अमृता सम दिव्य औषधी, वैद्य शुची निरवधी निदानीची. किंवा असाध्य रोग पाहून ज्याप्रमाणे वैद्य अमृततुल्य दिव्य औषधांची ताबडतोब योजना करतो, तैसे विविरितू असे श्री अनुकू, तया दोन्ही सैन्य आतू, जया परिपार्थू भ्रांती सांडी. त्याप्रमाणे अर्जुन कोणत्या उपायाने मोह टाकील याचा त्या दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी श्रीकृष्ण विचार करत होता. ते कारण मनी धरिले, मग सरोष बोलो आदरिले, तैसा मातेच्या कोपी ठोकुले स्नेह आदी. श्रीकृष्णाने तो हेतू मनात धरला व तो रागाने बोलावयास लागला. ज्याप्रमाणे आईच्या रागात उत्तमाया असते, की औषधाची या कडूवटपणी, जैसी अमृताची पुरवणी, ते आम्हाच न दिसे परिगुणी प्रकट होय. किंवा औषधांच्या कडवटपणात ज्याप्रमाणे अमृताची जोड असते, ती वर दिसत नाही पण गुणांच्या रूपाने स्पष्ट होते, तैसी वरीवरी पाहता उदासे, आत करी अति सुरसे, तिथे वाक्ये ऋषिकेशी बोलू आदरिली. त्याप्रमाणे वरवर पाहता उदास कठोर पण आत अति सुरस परिणामी अत्यंत हितकर असे उपदेशाचे शब्द श्रीकृष्ण बोलू लागले. मग अर्जुना ते म्हणी तले, आम्ही आजी हे नवल देखिले, जे तुआ एथ आदरिले माझ्या रीती. मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, हे जे तू मध्ये तरंगले आहेस ते आम्ही आज एक आश्चर्यच पाहिले. तू जाणता तरी म्हणविसी, परी नेणी वेतेन सांडिसी, आणि शिको म्हणी तरी बोलसी बहु सालंती. तू आपल्याला जाणता तर म्हणवतोस पण मूर्खपणा टाकीत नाहीस. बरे, तुला काही शिकवावे म्हटले तर तू आम्हाला शहाणपणाच्या गोष्टी सांगतोस. जातंध्या लागे पिसे, मरा ते सैरा धावे जैसे, तुझे शहाणपण तैसे दिसत असे. जन्मांधाला वेळ लागले म्हणजे ते जसे सैरा वैरा धावते तसे तुझे शहाणपण दिसते. तू आपण पे तरी नेणसी, परी या कौरवा ते शोधू पाहसी, हा बहु विस्मया म्हासी पुढत पुढती. तू स्वतःला तर जाणत नाहीस परंतु या कौरवांकरता शोक करतोस, त्याबद्दल आम्हाला फारच विस्मय वाटते. तरी सांग पार्जुना, तुझ पासूनी स्थिती या त्रिभुवना, हे अनादि विश्वरचना ते लटके काही. तर अर्जुना सांग बाबा, तुझ्यामुळे या त्रिभुवनाचे अस्तित्व आहे काय? ही विद्यार्थी रचना सनातन आहे असे म्हणतात, ते खोटे आहे की काय? एच सर्व तू एक आखी, तयापासूनी भूते होती, तरी हे वायाची काय बोलती जगा माझी. तर येथे सर्व शक्तिमान असा कोणी आहे आणि त्याच्यापासून सर्व प्राणी उत्पन्न होतात असे जे जगात बोलतात ते का उगीच आहे? ही का संप्रदाय से जागले, जे जन्म मृत्यू तुझा सुजिले, आणि नाशू पावे नाशिले तुझी काही. तेव्हा आता असे झाले आहे का की हे जन्म मृत्यू तू उत्पन्न केलेस आणि तू मारशील तरच ते मरतील असे आहे का? तू भ्रमलेपणे अहंकृती यासी घालून धारेसी चित्ती, तरी सांगू काही हे हाती
चिरंतन. हे तू भ्रमाने अहंकार घेऊन यांचा घात करण्याचे मनात आणले नाहीस तर सांग बरे, हे काय चिरंजीव होणार आहे की तू एक वदिता आणि सकळ लोको हा मरता. ऐसी भ्रांती झणे चित्ता येऊ देसी. किंवा तू एक मारणारा व बाकीचे सर्व लोक मरणारे अशी भीती कदाचित तुझ्या चित्ताला होईल, पण ती होऊ देऊ नको. अन्नादी सिद्ध हे आगवे होत जात स्वभावे, तरी तू आका शोधावे सांगे मज. ही सगळी सृष्टी अनादी सिद्ध आपोआप होते व जाते, मग तू शोक का करावा सांग बरे. ओवी 100 समाप्त.